तुम्हाला जी पहिली क्षणाची समस्या होती ती काय असायची समस्या? खोऱ्यात बी येत नसायचं आणि हाताने भरायला येत नसायचं. म्हणजे एकदम पातळ. पातळ लय भयान वास यायचं. आता आता वास येत नाही अजिबात. अजिबात वास येत नाही. अजिबात नाही. पहिलं जी दुधाची फॅट आहे हम्म. आणि आताची फॅट एसएनएफ मध्ये काय बदल जाणवला? मला डेअरीत जसं मिल्क चार्जर चालू केलं तसं आमच्या डेअरीत कधी म्हणत नाही की तुला फॅट कमी लागली, एसएनएफ कमी लागला. नाही, ज्यावेळेस मिल्क चार्जर चालू करायच्या अगोदर तुझं एसएनएफच नाही, फॅटच थोडी कमी लागते असे बोलायचे. म्हणजे सारखं काहीतरी समस्या असायची. समस्या असायची. म्हणजे फॅटच लागत नाही वगैरे. तर मला सांगा आता जी जनावरांना जी बऱ्याच समस्या आहे की टेम्परेचर आलं का आता उन्हाळा आहे आता ना, उन्हाळा चालू आहे. सगळ्यांनी पोगर सिस्टम, अख्ख्या गोठ्यात कुठं पोगर सिस्टम नाही. हा हा, आता दिवसाची लाईट कवा तर दिवसात एक टाइम मी पाणी मारतो फक्त. म्हणजे आता हावणे धापणे खूप नाही समस्या आहे गोट्यामध्ये. लय लय भरपूर आहे त्या. हा म्हणजे मला सांगा. लय हवत होती. बर आता ही 2-4 महिन्याची गाव आहे, हा ही जास्ती चमक तरी नसाई. बर आता हे जे जर बघितलं चमक तर काय आता ही एकदम. चौथ्यांदा गाव आहे म्हणजे. मला सांगा सकाळी धुले ती काय नाही, मग गाय इतकं चमक? गेल्या आठवड्यात धुतली, आता दिवस पाळी चालू झाली. म्हणजे कारण की एवढं सकाळी धुल्यासारखी चमक आहे म्हणून म्हणतोय मी. गेल्या आठवड्यात म्हणजे आता दिवस पाळी कालच्यापासून चालू झाली, त्यात लाईट सोडवलेली. ओके.